शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ज्यांना मानाचा मुद्रा करून दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मायभूमीच्या रक्षणासाठी त्याहून ज्यांनी देह समर्पित केला त्या सर्व शूरवीर क्रांतिकारी जवानांना मानाचा मुद्रा करून या आपल्या मराठी अस्मितेचा मानबिंदू स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी या गोकुळाष्टमी निमित्तानं शक्ती आणि तुला या नाचाचं या ठिकाणी आयोजन या मंडळाने केलेलं आहे। सन्माननीय आदरणीय श्री दत्तसाई मित्र मंडळ महिला मंडळ कामते माटेवाडी समस्त मंडळातील सर्व कार्यकारी पदाधिकारी सगळ्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माझे गुरुवर्य आदरणीय गोविंद जाधव सधाराजी वीर वस्ताद संतोष आणि मंगेश यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे कविवर्य आदरणीय निलेश तांबे आणि अविनाश कडू आमचे प्रेरणास्थान या वासुवाणी घरातील शाहीर संदीप सावंत माऊली सर्व सहकारी यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे भाऊजी आदित्य कटरसेनचे मालक सन्माननीय अरविंद खाले तुम्हाला खरंच अतिशय सुंदर गोड आवाज जसं त्या बुवानी माझं कौतुक केलं नक्कीच त्यांचं कौतुक करायला लागणार आहे पण बुवानी पण काही बरोबर सांगून गेले त्यांचं नक्कीच या ठिकाणी मित्रांनो समाचार हा नक्की घेणार आहे तर वेळ जास्त झालेला आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो माझे संगीतकार मंडळ आहे त्यांचं पुढे या ठिकाणी मी आभार घेणार आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी मी गात आहे आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तुंग असं काम करतायत ते माझे मित्र सन्माननीय घडसी सावंत यांनाही शाहीर मानाचा मुद्रा अतिशय सुंदर आवाज आपल्याला पोहोचवण्याचं काम करतायत तर पुढील श्रवण या गीताकडे वाटतोय लक्ष असू द्या। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। वृंदावनी तुझी वेणुवाजे श्री कृष्ण नामे गोकुळी गाजे धनी धावणी दिवाच रंगणी आवे आणि तुझाच महिमा हे श्री कृष्णा या त्रिभुवनात गाजे। या ठिकाणी दत्त आणि साई साक्षात सद्गुरूंचं या ठिकाणी दर्शन आपल्याला तुम्हा सगळ्या या गाववासियांना होत आहे कारण जीवनामध्ये सद्गुरू हा जीवनाचा मोक्षदाता असतो म्हणून या ठिकाणी या सद्गुरूंचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे। याच्या अनुषंगानं या ठिकाणी या सद्गुरूंचं श्रवण या सद्गुरूंच्या चरणी मी समर्पित करतोय लक्ष असू द्या। गुरु थोर की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणा करावा मला वाटते अहो मला वाटते सद्गुरु थोरा
वंदन हे श्री गुरुराया ओम नमः शिवाय गुरु सियालो गुरु कृपेने आज धन्य धन्य झालो गुरु कृपेने आज धन्य धन्य झालो गुरु कृपेने आज धन्य धन्य ये अंतरीचे खोल अनमोल बोल ये अंतरीचे खोल अनमोल बोल अंतरीचे खोल अनमोल बोल परब्रह्मानीचा आकाराया परब्रह्मानीचा आकाराया पहिले वंदन हे श्री गुरुराया पहिले वंदन हे श्री गुरुराया नदीन आलो मी स्मराया पहिले वंदन हे श्री गुरुराया। ओ श्री गणपती गजानन महाराज
चेक. धन्यवाद. आदित्य कॉन्ट्रॅक्टरचे मालक आदित्य कॉन्ट्रॅक्टर. विघ्नहर्ता तुझं पालन करता, अरे विघ्नहर्ता तुझं पालन करता, करतो तुझी मनोभाविनी भक्ती. तुझे नाम स्मरता गणेशा, मिळते गायनास स्फूर्ती. अहो कोणी पूजिला, अहो कोणी पूजिला या गणरायाची मूर्ती. मग का वर्षांनी येते सांगा घरी या गणरायाची मूर्ती. वर्षाने काय येते सांगा या धरती या गणरायाची मंगल मूर्ती. म्हणून काय म्हणायचंय, अष्टगणांची आधी लावा तुम्ही सरी. पाहूया व माझ्या मागून येतात काय. वर सांगितलंय की तुमचे कपडे फाडणे असं करीन, पण आता नक्की या ठिकाणी आपल्याला कळणार आहे कोण कुणाच्या मागून येणार आहे आणि कोण या ठिकाणी बाजी मारून जाणार आहे. काय म्हणतोय, अष्टगणांची आधी लावा तुम्ही सरी. वर्षाने काय ते सांगा गणरायाची स्वारी. अहो वर्षाने काय ते सांगा गणरायाची स्वारी. अष्टगणांची आधी लावा तुम्ही सरी, लावा तुम्ही सरी. वर्षाने काय ते सांगा गणरायाची स्वारी. बुवा तुमचं ध्यान कळू दे आज या रणावरी. बुवा तुमचं ध्यान कळू दे आज या रणावरी. वर्षाने काय ते सांगा गणरायाची स्वारी. वर्षाने काय ते सांगा गणरायाची स्वारी. आदिवस्त गणांची बुवा करा तुम्ही गणती. आवडीच मोदक खाण्या, आवडीच मोदक खाण्या देई भक्ता घरी. वर्षाने काही ते सांगा गणरायाची स्वारी. वर्षाने काही ते सांगा गणरायाची स्वारी. आधारे खरी. वर्षाने काही ते सांगा गणरायाची स्वारी. वर्षाने काही ते सांगा गणरायाची स्वारी. भक्ती
भावनीत होती सारे भावित हे मग्न आला तुलो की तू देवा दूर करण्या हे विघ्न आला तुलो की तू देवा दूर करण्या हे विघ्न आला तुलो की तू देवा दूर करण्या हे विघ्न अविनाशी लेखनी विनिशला तारी वर्षाने काही ते सांगा गणरायाची सारी वर्षाने काही ते सांगा गणरायाची सारी अष्टगणाची आधी नावा तुम्ही तरी गोवा तुमचं ज्ञान करू दे आज यार नावरी वर्षाने काही ते सांगा बुवांकडे खूप ज्ञान आहे, अभ्यास आहे. आपल्या आवाजानं सगळ्या रसिक जनांची त्यांनी मन जिंकलेले आहे. खरंच आम्हाला अभिमान आहे बुवा. परंतु कार्यक्रम करत असताना प्रतिस्पर्धी तुम्ही आहात, तुम्ही माझे आहात, मी तुमचं आहे. या ठिकाणी आपण आव्हान केल्या नंतर की आपण सांगितले की बुवा मोजकाच मार दिला पाहिजे, तो जास्त दिला जर डोस जास्त दिला तर पसरणार नाही. आता पाहूया बुवांना मी गणापासून डोस दिलेला आहे. आपलं ज्ञान या ठिकाणी रसिकांना नक्कीच कळणार आहे आणि आपण ज्ञानी आहात. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना आपण माझ्या बरोबर येण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. व गणाची चाल तुम्ही देणार, परंतु चाल मला अपेक्षित नाही, कारण गाण्याचं बोल मी तुम्हाला विचारलेला छोटासा सवाल आहे, कारण माझ्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे म्हणून मी विचारलेला आहे. यानंतर आपण जो गवळण गायलेला आहे, गवळण या ठिकाणी 12च्या ठोक्याला बापाने काढलेला आजचा आपल्याला सगळ्यांचा आनंदाची दुग्ध शर्करा योग आनंदाची अशी पर्वणी आहे. कारण यदा यदा हि धर्मस्य ज्या ज्यावेळी धरतीवरती अधर्म माजतो त्यावेळी देव आपला अवतार घेऊन तो निर्धारण करतो. अशाच पद्धतीने या भूलोकी हा परमात्मा स्वरूप गाणा याच या ठिकाणी आज जन्म झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने बुवानी गवळण गायलेले आहे 12च्या ठोक्यावर. त्या बुवा काय बोलून गेले आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मागून पुढून सपाट आणि गोदरेजचा कपाट. व मला बोलून गेले मागून पुढून सपाट आणि गोदरेजचा कपाट. तुम्हाला वाटतो काय गोदरेजचा कपाट आहे की नाही मंडळी? तर बुवांचं लय बारीक लक्ष असतो, कोण बारीक आहे कोण जाडा आहे. बुवा शरीर एष्टीकडे जाऊ नका, कारण दिसत तसं नसतं बुवा, म्हणून तर जग फसतं. विचार केला पाहिजे आपण अनेक कार्यक्रम करता. बुवांना मी सांगितलं होतं या कपाटामध्ये काय आहे, काय ठेवलेलं आहे ते तुम्हाला कळणार नाही, हळूहळू कळेल. आता एक पुस्तक या ठिकाणी एक प्रश्न मी कपाटातला बाहेर काढलाय गाण्याच्या माध्यमातून. आता गवळणीमध्ये हे माझा प्रश्न असणार आहे आणि बुवानी जी गवळण गायली त्या गवळणीला त्यांनी उत्तर द्यायचंय. मी तुम्हालाही त्या गवळणीमध्ये तुमच्या गवळणीचं उत्तर देऊन मी परत तुम्हाला सवाल करणार आहे. पाहूया आज कोणाचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे आणि कोण या ठिकाणी आपली नौका या तीराला नेऊन पोहोचवतो. या ठिकाणी नक्की लक्ष या ठिकाणी असणार आहे सगळ्यांचं. बुवानी सांगितलंय मागून पुढून सपाट गोदरेजचा कपाट आणि काही कपडे फाडीन असं करीन तसं करीन. बुवांना काही जमणार नाही कपडे फाडायला. पाहूया पण मी या ठिकाणी सांगतो या गोदरेजच्या कपाटामध्ये काय आहे. मी बुवा गेल्या वर्षी
अटूरला झालेला जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सरगम दिला होता, नोटेशन दिलं होतं, तेव्हा मी चान्स केलं होतं, मी सांगितलं होतं. कारण प्रत्येक जण आपापल्या परीनं या ठिकाणी कला सादर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्यानं डिवचलं की आपण मग सोडत नाही. कारण अनेक कार्यक्रम होत्या राजे दादांचे, आम्ही त्यांचा आदर करतो, ते आमचा आदर करतात. परंतु आज या ठिकाणी ते प्रतीक आहे याचा या ठिकाणी भान ठेवून मी बुवांना या ठिकाणी सरगम जो आहे तो कसा आहे, या कपाटामध्ये कसा भरलेला आहे आणि त्या कपाटामधले जे साहित्य आहे ठेवलेलं, त्या साहित्याला तुम्ही कितीचं उत्तर देता ते या ठिकाणी नक्कीच रसिकांना कळणार आहे. म्हणून काय लक्ष असू द्या. लक्ष राहा, या सरगमच्या बरोबर तुम्हाला यायचं आहे, पण तुम्ही सांगितलंय म्हणून मी या ठिकाणी गातोय. लक्ष असू द्या. निसारे रेम पाणी पाणी निसा सानी पामरे निरेसा निसारे पारे निरेसा कारण या चिपळूण वासियांना नक्कीच या तांबे वाचे गवळीचे बोल आहे का. कारावासाचे तुटले बंद ब्रह्मांडाला साला झाला आनंद. वाचे बोल आहे, माझ्या बापाने मला वासुदेवाचे तुटले बंद, वासुदेवाचे तुटले बंद, देवकीला देवा झाला आनंद. डावा साधला त्यांनी मांडला, मग विचार हातो डोक्यात. तुझ्या बापाने अंका, तुझ्या बापाने कान तुला कळला 12च्या ठोक्यात. हे सगळ्यांनाच माहित आहे 12च्या ठोक्यात काढलेला. तर या ठिकाणी या गवळीला तोड देतोय. लक्ष असू द्या, 12च्या ठोक्यात काढताना, कारण या देवाचा जन्म 12 वाजता झालेला आहे. या ठिकाणी लक्ष असू द्या, कारण आपण मानव रूपामध्ये आपल्याला 12 वाजल्यानंतर झोप येते, परंतु 12 वाजल्यानंतर या ठिकाणी परमेश्वराचं कार्य चालू होतं. म्हणून त्या परमात्म्याला 12 वाजता त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून या गीतातून, या गवळणीतून मला बुवांच्या गवळणीला काढ देतोय. लक्ष असू द्या. कारावासाचे तुटले बंद, जेव्हा ब्रह्मांडाला साऱ्या झाला आनंद. आकाशवाणीने मेघ कडाळला, अरे त्या आकाशवाणीने मेघ कडाळला. विषय सोडवा आधी घन, ओ बुवा विषय सोडवा आधी घन. बाहेर बापाने काढताना, बाहेर बापाने काढताना, त्याच्या सोबतीला होता कोण. बाहेर बापाने काढताना, त्याच्या सोबतीला होता कोण. त्याच्या सोबतीला होता कोण.
बापानं बाराच्या ठोक्याला बाहेर काढताना त्या बापाच्या सोबतीला होता कोण? माझ्या बापाने मला बाहेर काढला तेव्हा त्याच्या सोबतीला कोण होता आणि माझ्या शरीराचे त्या कानाच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी मला कशातून गुंडाळून नेले? कारण तुम्ही जर या ठिकाणी गवळण जशी गायली पण त्या गवळणीला तोड या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्नही त्या गवळणीमधून केलेला आहे. आता या ठिकाणी माझी गवळण या ठिकाणी गातोय. माझ्या गवळणीचे बोल ऐका बुवा, लक्ष असू द्या. प्रीत आपली होती राधे, अगं प्रीत आपली होती राधे या साऱ्या जगा वेगळी. देऊन वचन तू राधे नाही वचनाला जागली. जशी चातकाची तृष्णा अगं जशी चातकाची तृष्णा नाही पाण्या वाचून भागली. मक्का झाली आणि याची नार आपली नाती तोडून सगळी. काय विचारतोय? लक्ष असू द्या. प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी विसका. हे राधे काना काय सांगतोय? अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी विसका. मृत्यूलोकी त्या याची सांग राणी तुझा दिसका. मृत्यूलोकी त्या याची सांग राणी तुझा दिसका. अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी दिसका. प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी दिसका. मृत्यूलोकी जानियाची सांग राणी तुझा दिसका. मृत्यूलोकी जानियाची सांग राणी तुझा दिसका. तुझ्यासारखी नाही कोणी आणि गोपी यातील से साठ. प्रेमाची लीला आठवती तुला, प्रेमाची लीला आठवती तुला. निसळली तुझ्या वेगळा मृत्यूलोकीच्या आलियाची सांग राणी तुझा दिसका. मृत्यूलोकीच्या आलियाची सांग राणी तुझा दिसका. अगं प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी दिसका. प्रेमाची आठवण विसरून राधे सोडून मला तुझी दिसका. संगीताची साथ जी लाभत आहे ते सन्माननीय आदरणीय व्यंजन मास्टर सागर दादा कांबळे ऍक्टोपॅड
राजदादा युक्तीर 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 मी तुरा आणि तू शक्तीर मी तुरा आणि तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर मी तुरा आणि तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर तू शक्तीर आहे शेवटी तू माझ्या खातीर वेळ भरपूर झालेला आहे कारण मुळात कार्यक्रम अतिशय या ठिकाणी बेचिराख होत आहे त्याने या समाजामध्ये या खुल्यामध्ये कसं वावरावं हा दिवसांदिवस पडलेला तिला प्रश्न आहे आणि ती माता ती भगिनी त्या लेकराची आई या न्यायासाठी काय सांगते भगवंतालाही या ठिकाणी प्रार्थना करते कारण द्रौपदीचं वस्त्रहरण होताना त्या कानानं वस्त्र पुरवली रावणाने ज्यावेळी सीता पळवली त्यावेळी प्रभू या ठिकाणी हनुमंतानं जाऊन त्या लंकेचा बेचिराख केला अशा या इतिहास घडवण्यावाल्या या महाराष्ट्रामध्ये अन्याय होतात म्हणून या ठिकाणी एक छोटंसं गीत या ठिकाणी गातोय लक्ष असू द्या असं म्हणतात अनाथांचा वाली एकनाथ आहे अनाथांचा वाली एकनाथ आहे आता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ आहे मग वाट कसली बघता द्या ना फाशी भर चौकात मुख्यमंत्र्याची धमक राहू दे अत्याचाराच्या करणाऱ्याच्या मनात अरे तेव्हाच लाडक्या बहिणीच्या बसाल हृदयात तेव्हाच लाडक्या बहिणीच्या बसाल हृदयात
आणि आज काळाची गरज आहे इतिहास घडवण्याची या महाराष्ट्रात इतिहास घडवण्याची या महाराष्ट्रात या भगिनीला न्याय द्यायचा आहे म्हणून काय म्हणायचंय लक्ष द्या दिवसा ढवळ्या होतो अत्याचार भीती राहिली नाही कुणाची अहोनियत बिरणी बुद्धी भ्रष्ट झाली या माणसाची अरे किती सोसावी का कोळ्यांगावर घाव का दया येत नाही तुला या बहिणींची अहो टाहो फोडून सांगे बहीण देवा वाट पाहत आहे तुझ्या न्यायाची न्यायासाठी या कांताने अहो न्यायासाठी या कांताने विनविते ही सांगा सांगा या नारीला वेळेत काया 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 न्यायासाठी अखंडाने विनविते ही न्यायासाठी या कांताने विनविते ही सांगा सांगा या नारीला वेळेत काया सांगा सांगा या नारीला वेळेत काया कशी वावरेल या समाजात किती सावरेल तिचा पदर चौबाजूने पडते तिच्या शरीरावर वासनेने पिसाळलेल्या नराधमांची नजर अहो कितीचा अत्याचार सोसावा तिच्यावर कितीचा अत्याचार होतो तिच्यावर बिचारी प्राणाचा मुक्त्या खेळ भय ना भीती कशाची हैवानांना ज्यांना शिक्षा झाली तर पाहिजे अखेर ज्यांना शिक्षा झाली पाहिजे अखेर म्हणून काय म्हणतोय मायाभूमीच्या माती तुला नित्य देवी दया
गुणमुन्ना नित्य देवीला राधामध्ये गळतील गुणमुन्ना याच्यासाठी शिवरायाने जन्म घ्यावा पुन्हा न्याय मिळत नाही तो माघार घेणारेच नाराय सांगा सांगा या नारीला वेद कन्या सांगा सांगा या नारीला वेद कन्या धन्यवाद. या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं प्रथम फेरी